शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण 9 आणि 10 तारखेचं वातावरण बघणार आहोत. 9-10 जूनला पावसाची शक्यता कशी असणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि विशेष म्हणजे आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 22 जूनपर्यंत पावसाची शक्यता कशी असणार आहे, कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून संध्याकाळच्या अपडेटमध्ये घेणार आहोत. आता फक्त आपण 9 आणि 10 जूनचं वातावरण बघणार आहोत. या 9 आणि 10 जूनच्या वातावरणामध्ये कोणत्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे, कोणत्या भागात जबरदस्त वारे आहे, ही संपूर्ण अपडेट आता आपण या ठिकाणी घेणार आहोत. सुरुवात करूया आपण कोणत्या भागात पावसाची शक्यता सर्वाधिक आपल्याला वर्तवली जाणार आहे. आपल्याला अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आता या ठिकाणी आपण जी सकाळपासून सुरुवात करणार आहोत, कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता जास्तीत जास्त वर्तवली जाणार आहेत, ही संपूर्ण माहिती आता आपण या ठिकाणी घेत आहोत. सुरुवात आपण सकाळच्या वातावरणापासून करणार आहोत. सकाळच्या वातावरणामध्ये कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता सर्वाधिक आपल्याला वर्तवली जात आहे. त्यानंतर दुपारनंतर थोडासा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुपारच्या वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार पावसाची शक्यता कोणकोणत्या भागात वर्तवली जाणार आहेत याची संपूर्ण आणि विशेष माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आपण घेत आहोत. आता या ठिकाणी सकाळपासून जर बघितलं तर बहुतांश ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. 9 तारखेला जर बघितलं तर 9 तारखेच्या वातावरणामध्ये सकाळपासून आपल्याला नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे सकाळच्या वातावरणामध्ये. आणि त्यानंतर दुपारनंतर बदल होईल आणि हा जो बदल आहे गोवा आणि कर्नाटकाजवळ कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे पावसाचं वातावरण या ठिकाणी आहे. तोच पाऊस पुढे आपल्याला आणखी कोणकोणत्या भागात वर्तवला जाणार आहे ही संपूर्ण आणि विशेष माहिती आपण शॉर्टकट व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. 2 दिवसाचा हा अंदाज असणार आहे. आता दुपारनंतर हा बदल होईल आणि या ठिकाणी गोव्याजवळ जे कमी दाब आहे, हे पावसाचं जे वातावरण आहे तोच पाऊस पुढे आपल्याला जाताना बघायला मिळत आहे. सिंधुदुर्गामध्ये या ठिकाणी हा पाऊस आहे. त्यानंतर कोल्हापूर, रत्नागिरी या भागात सुद्धा हा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. हा जो पाऊस आहे हा 9 तारखेला संध्याकाळनंतर आपल्याला वर्तवला जाणार आहे. त्याचबरोबर हा सांगली, विटा, मायनी या ठिकाणी आपल्याला हा पाऊस बघायला मिळत आहे. करंजगीमध्ये बघू शकतो. त्याचबरोबर जत आहे, सांगोली आहे, मायनी आहे, या ठिकाणी सुद्धा या पावसाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी 9 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तसंच पुणे आणि अकोला, अहिल्यानगरचा काही भाग म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो. पारनेरच्या काही भागात आळेपाटा, जुन्नर, मंचर या ठिकाणी चाकणचा काही भाग आहे. अकोले, संगमनेर आणि सिन्नरच्या काही भागात जर बघितलं तर आपल्याला 9 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता आहे. अकोले आहे या ठिकाणी, दापोरचा काही भाग या ठिकाणी आहे, शमशेरपूर आहे या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता, तर वावी, शिर्डीच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाकी इतरत्र भागात हलके अधूनमधून ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. यामध्ये आणखी काही बदल होते का आपण या ठिकाणी बघूया. तोच पाऊस पुढे विटा, मायनी, सांगलीच्या काही भागात थोडा जोरदार बघायला मिळणार आहे. सांगोले, पंढरपूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर सोलापूर, धाराशिव, लातूरच्या काही भागात निलंगा, औसा या ठिकाणी आपल्याला 9 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. चंद्रपूरच्या काही भागात जर बघितलं तर चंद्रपूरमध्ये सुद्धा आपल्याला 9 तारखेला मध्यरात्री हा पाऊस बघायला मिळत आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो गडचिरोली आहे, चामोर्शी आहे, चंद्रपूरच्या काही भागात पाऊस आहे, राजुरा आहे, या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. मूल आहे, चामोर्शीचा काही भाग या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आरमोरीचा काही भाग आपण बघू शकतो. या ठिकाणी बघू शकतो इथे आपल्याला चिमूरच्या काही भागात आणि उमरेडमध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता 9 तारखेला मध्यरात्री बघायला मिळणार आहे. आणखी बदल होतो आहे की नाही आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर 9 तारखेला मध्यरात्री म्हणजे 10 तारखेची जी पहाट असणार आहेत त्या पहाटेच्या वातावरणामध्ये आपल्याला गोंदिया, देवरी तसेच भंडारा, रामटेक या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा 10 तारखेला या ठिकाणी गोवा, कर्नाटकाजवळ पुन्हा एकदा कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी आहे. पावसाचं वातावरण आहे सकाळपासून. त्यानंतर तोच पाऊस पुढे आपल्याला त्याचा प्रवास कसा असणार आहे ही माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. त्यानंतर तोच पाऊस आपल्याला संध्याकाळनंतर बदल होईल आणि या ठिकाणी तोच कर्नाटकाच्या काही भागात आपल्याला हा पाऊस बघायला मिळणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या भागामध्ये फक्त आपल्याला कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु आणखी बदल होतोय की नाही आपण या ठिकाणी बघूया. बहुतांशी पाऊस जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कर्नाटकाच्याच भागात बघायला मिळालेला आहे.
पुन्हा एकदा संध्याकाळच्या वातावरणामध्ये रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर, सांगली याच ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे. आणि इकडे नागपूरच्या काही भागात जर बघितलं, नागपूर, भंडारा, रामटेक या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता 10 तारखेला संध्याकाळी वर्तवली जाणार आहेत. खूप मोठा बदल आपल्याला पावसामध्ये बघायला मिळालेला आहे, कारण वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा स्पीड, वारे वाहत असल्यामुळे, बाष्पयुक्त वारे सर्व वाहून गेलेले असल्यामुळे मान्सून जो आहे तो पूर्णपणे कमजोर स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे पाऊस जो आहे तो एकदम बऱ्यापैकी कमी झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. परंतु 22 तारखेपर्यंत मध्ये पाऊस आहे की नाही आहे, तर कोणत्या जिल्ह्यात आहे, ही संपूर्ण माहिती आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे संध्याकाळचा व्हिडिओसुद्धा बघायला आपण विसरू नका. आता या ठिकाणी बाकी भागांमध्ये जर बघितलं तर आता हा जो कमी दाब तयार झालेला आहे 10 तारखेचा, हा पूर्णपणे आपल्याला कर्नाटकाच्याच भागात बघायला मिळत आहेत. मग इकडे नाशिक आहे, पुणे, जळगाव, संभाजीनगर, जालना, जळगाव, तसेच धुळे, नंदुरबार या ठिकाणी आपल्याला कुठेही पावसाची शक्यता 10 तारखेला या ठिकाणी बघायला मिळत नाही. परंतु 11 तारखेचा एक शॉर्टकट आढावा आपण या ठिकाणी घेऊ. 11 तारखेलाही कोणत्या भागात पाऊस आहे की बघूया, कारण या ठिकाणी 10 तारखेला मध्यरात्री आणि 11 तारखेची जी पहाट असणार आहे या ठिकाणी आपल्याला सोलापूरच्या काही भागात आपल्याला पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये अक्कलकोट आहे, आळंदाचा काही भाग या ठिकाणी आहे, तसंच उमरगा आहे, निलंगा आहे, औसा आहे, लातूर आहे, तुळजापूरचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे लातूर आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो. कंधारचा काही भाग या ठिकाणी आहे, नांदेड आहे, भोकरचा काही भाग आहे, उमरखेड आहे, किनवट आहे, आणि आहे या ठिकाणी यवतमाळचा काही भाग आहे, पुसद आहे. इथे सुद्धा आपल्याला पंढरकवाड्याच्या काही भागात हलक्या हलक्या पावसाची शक्यता आहे. तर गडचिरोली आणि चामोर्शीच्या काही भागात जर बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. नागपूर आणि भंडारा इथे सुद्धा आपल्याला वातावरण होईल, परंतु पावसाची शक्यता कमी आहे. आता 10 तारखेला मध्यरात्री आपण बघितलं, 11 तारखेच्या पहाटेच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता नांदेडच्या काही भागात आपल्याला बघायला मिळत आहे. पहाटे जर बघितलं तर आपल्याला किरकोळ पाऊस नांदेडमध्ये बघायला मिळत आहे. आता 11 तारखेचा एक शॉर्टकट आढावा घेऊ. 11 तारखेला सुद्धा आपण बघू की 11 तारखेला पावसाची शक्यता कोणकोणत्या भागात वर्तवली जाणार आहे. आणि त्यानंतर पुढे आपण 22 तारखेपर्यंत, 22 ते 23 तारखेपर्यंत अंदाज बघणारच आहोत. आता 11 तारखेला संध्याकाळी जरी बघितलं तर कोल्हापूर आणि सांगलीच्या काही भागात आपल्याला किरकोळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तवली जाणार आहे. त्यानंतर बहुतांश भागात पावसाची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये आहे. आता 11 तारखेला मध्यरात्री जर बघितलं तर चंद्रपूर भागात जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तवली जाणार आहे. चंद्रपूरमध्ये बघू शकतो, चंद्रपूरचा काही भाग आहे, राजुरा आहे, या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तसेच इकडे आसिफाबादचा काही भाग या ठिकाणी आहे, इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता, गडचिरोली, चामोर्शीच्या काही भागात हलक्या हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. बाकी इतरत्र भागात जर बघितलं तर सगळीकडे आपल्याला ढगाळ वातावरण नाही आहे, परंतु किनारपट्टीला ढगाळ वातावरण आहे. बाकी सर्वत्र आपल्याला गरमीचं वातावरण बघायला मिळत आहे. पावसाची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये आहे. या ठिकाणी 11 तारखेपर्यंत वातावरण बघितलं, 9, 10 आणि 11 तारखेपर्यंत पाऊस जो आहे तो पूर्णपणे कमजोर झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. वाऱ्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला वाऱ्याच्या प्रमाणामुळं पाऊस जो आहे तो खूप कमी या ठिकाणी बघायला मिळत आहे. समुद्रामध्ये सुद्धा वारे वाहत आहे खूप जोरदार आणि जमिनीवरती वारे जे वाहत आहे ते हलक्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघू शकतो. 18 ते 20 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे वारे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. यामुळे पावसाची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये आहे. परंतु 22 तारखेपर्यंत, 22 ते 23 तारखेचा व्हिडिओ आपण संध्याकाळी नक्कीच पाहायला विसरू नका. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.